दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जातात। त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर चला मंडळी, आज जाणून घेणार आहोत कार्तिकी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। अमावस्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। ज्योतिषी शास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे। त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते। अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्याला वेगळे महत्त्व आहे। दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो। यंदा 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमावस्या चालू होणार असून वार बुधवार सकाळी 9:43 चालू होणार आहे आणि अमावस्या समाप्ती म्हणजेच अमावस्या ही 20 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार वेळ दुपारी 12:16 समाप्ती होत आहे। तर महिलांनी खास करून या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा, म्हणजे हळदीचे लेपन लावावे। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। आता मी तुम्हाला अमावस्या दिवशी कोणते विशेष सेवा करायची आहे ते सांगत आहे। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून घ्यावे। गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय म्हणत आंघोळ करावी। ज्यांना पॉसिबल असेल, जमत असेल त्यांनी नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यास साबण लावू नये। त्यानंतर आपल्या घराच्या संरक्षणासाठी, आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्कासूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातील वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर बाधेपासून संरक्षण मिळते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार, नाळ, खरीसाखर ठेवून त्यांची पूजा करावी। त्यानंतर अमावस्या दिवशी घरातील जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यावर नारळ उतरवून टाकावा। तसंच घरात किंवा आपल्या घरात किंवा दुकान असेल किंवा व्यवसाय, आपलं दुकान वगैरे असेल, त्यावर नारळ घेऊन कोरड्या सिंदूर त्रिशूळ काढून नारळ उतरवून टाकावा। तसेच आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून एक पाण्याची बादली घेऊन त्यात थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे। त्यानंतर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। जे काही आपले वाहने असतील, गाड्या असतील, त्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून त्यावरून एक नारळ उतरवून टाकावा। हा नारळ उतरवताना 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र हा जप करावा। त्यानंतर हा नारळ उतरवून टाकल्यानंतर जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुजरा करावा। तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्कासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेवर अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी। त्यानंतर अमावस्येच्या दिवशी घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळे बांधावे। अमावस्येला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 वेळा कालभैरव अष्टक मंत्र, त्यानंतर 1 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जप, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, 11 वेळा वल्कासूक्त म्हणावे। गोरक्ष, चिंच, नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे। जर अगोदरच बांधले असेल तर ते जे अगोदर आपले बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे,
कचरा कुंडीत टाकू नये. नेहमी ते वाहत्या पाण्यातच सोडावे. नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी काय होतं, खराब होतो, त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून वाहत्या पाण्यामध्ये टाकावे आणि त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून नारळ आणून लावावे. ही सेवा नेहमी सूर्यास्तानंतरच उपाय करावा तर अतिउत्तम. आता मी तुम्हाला पुढील सेवा ज्यांना वडील नाहीत त्यांनीच करावी हे सांगणार आहे, म्हणजेच हिरण्यदान. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. जेव्हा आपण पेढे त्यांना देतो तर ब्राह्मणांनी प्रसाद म्हणून ते पेढा परत दिल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक 7 वेळा कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, श्री गायत्री मंत्र यांचा जपन करावा. दर पौर्णिमा अमावस्येला नारळ बदलून घ्यावा आणि जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. जर नारळ खराब झाला असेल त्याचं विसर्जन करावं. या दिवशी शक्य असल्यास दीपदान करावे. असं म्हणतात की कार्तिक महिन्यात सर्वश्रेष्ठ दान हे दीपदान असतं, त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दीपदान करावे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. तर तुम्ही ही सेवा करून पाहावी. ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरावर जी वाईट शक्ती असेल त्याचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला मुक्तता भेटते. घरात शांतता लाभते, सुख लाभतं, समृद्धी लाभते. तर तुम्ही ही सेवा करून पाहावी. धन्यवाद.